जाधव परिवार, राष्ट्रभक्ती साप्ताहिक परिवार, दादासाहेब गायकवाड सांस्कृतिक केंद्र परिवार आणि रिपब्लिकन पक्ष यांच्या वतीने आदरणीय काकासाहेब खंबाळकरजी यांना विनंती करतो की आपण आदरांजली या ठिकाणी अर्पित करणार आहातच. तत्पूर्वी आयोजकांच्या वतीने तिकडे जेवण सुरू होत आहे, दुसऱ्या बाजूला संगीतमय कार्यक्रम सुरू होईल. आता आपण 2-3 वक्ते उरलेले आहेत, त्यापैकी एक सर्वात शेवटी आदरणीय काकासाहेब खंबाळकरजी. आजच्या भावपूर्ण आदरांजलीच्या सभेच्या निमित्ताने क्रांतिकारी केशवभाई आभार. क्रांतिकारी यासाठी बोलतोय की त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची क्रांती केलेली आहे, ती कशी केली ती माझ्या भाषणातून मी तुम्हाला कळेल. अध्यक्ष महाराज, आदरणीय भंतेजी, डॉक्टर ज्योत्ना पवारताई यांनी अतिशय चांगल्या पद्धतीनं हा विधी पार पाडला. साधारणपणे मी आग्रहाच्या इथे आलो होतो आणि आग्रहाचा आल्यानंतर आता मी शेवटचा वक्ता तुम्ही या ठिकाणी बोलणार आहे. म्हणजे तुम्हाला मी धन्यवाद यासाठी देतो की किती वक्ते बोलत राहिले तरी तुम्ही काय हलत नाही आणि वक्ते काय संपत नाही. ही आपल्या समाजाची फार मोठी देणगी आहे. तर आपल्या लोकांना वक्ता तयार करण्यासाठी स्टेजवर जायची गरज नाही, कारण स्टेज घरातूनच तयार होतो. केशवताईचा आमचा संबंध जो आला फार जुना संबंध आहे, इतका जुना संबंध आहे. संजय जाधव इथं बसल्यात लहान होता आणि मला वाटतं आमचे जे वकील साहेब इथं बसले जगन्नाथजी हे लहान होते आणि त्यांचे सगळ्यांचे भावना आहेत. आळा वगैरे गदा द्वारा वगैरे बाकी सगळी जे गाव जे लिहिले ती सगळी मंडळी खूप लहान लहान होती. आणि त्यावेळेला मी भीमनगरमध्ये राहतो आणि भीमनगरमध्ये बाजूला जागृतीचं निर्माण झालं त्याला एक इतिहास आहे. इतिहास असा आहे की त्या ठिकाणी ज्यावेळेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं होतं गाव सोडा आणि शहरात या, आजच्या लोकांनी नाही ऐकलं. आमचे लोक फार शहाणे नाही ऐकलं. आणि 72चा दुष्काळ पडला, सगळ्यांनी गावात सोडलं आणि शहरामध्ये. आणि तेव्हापासून ही क्रांती सुरू झाली. की जागृती नगरचा इतिहास असा आहे की तो पारा कदम नावाचा जो नगरसेवक त्या ठिकाणी होता त्याने ती जागा आपल्या लोकांना राहायला दिलेली होती. आणि एरवाडची जाहीर सभा होती, गायकवाडाचे आपले सहकारी तिथे होते एरवाडमध्ये. मला जयंतीला बोलवलं, पारा कदम पण बाकी सगळे लोक तिथे होते. आणि पारा कदमनी मला हळूच बोलवलं, बाजूला सांगितलं काका ही जागृती नगरची जी मंडळी जी आहे ना यांना मी जागा राहायला दिली होती, आता यांनी जागा सोडून जायला पाहिजे. तर का सोडून जायला पाहिजे, कारण काय त्याचं, त्यांनी सगळी माणिक शेतची जागा आहे, त्याला मी शब्द दिला होता. हो माणिक शेतची जागा आहे काय, म्हणजे माणिक शेतला 3.5 जागा लागेल, ती जागा मी देतो, बाकीची जागा जागृती त्या ठिकाणी राहणार. आणि अशा पद्धती जागृती नगर ही वसाहत त्या ठिकाणी वस्तू गेली तर आपण सगळे लहान. आणि तेव्हापासून केशव आयुक्त आमचा जो समज तेव्हा आला त्या काळामध्ये त्यांना माझं नाव तर तुम्ही सांगितलं तरी मला वेगळं असतं. कारण मगरे बिगरे त्यांचे काय जुने कार्यकर्ते होते त्या काळचे ते नेहमी आमच्या भिंडकडे धावत द्यायचे. काही प्रसंग आला का आम्ही ते धावत द्यायचे. आणि त्या प्रसंगाला साथ देऊन जागृत नगर आम्ही त्या ठिकाणी काय ठेवलं. त्याच्या जो बुद्धविहार तयार झालं त्यावेळेला बुलढाण्याच्या दौऱ्यावर होतो. आणि बुलढाण्याच्या दौऱ्यावर असताना बुद्धविहारामध्ये बाबासाहेबांची भगवान बुद्धाची मूर्ती बसवायची. ती मूर्ती बसवायची म्हटल्यानंतर प्रश्न असा पडला की कोणी बसवायची. डॉक्टर दत्ता साहेबांना बोलवलं, ते आमदार पण निवडून आले होते. त्यांना बोलवलं आणि त्यांना सांगितलं मूर्ती बसवा. त्यांनी सांगितलं नाही, तुमचं कोण बौद्ध कोण असेल त्यांना तुमचा नेत्याला बोलवा. आणि मला बोलवले आलं, मी त्याला बुलढाण्याला होतो आणि बुलढाण्याला तुम्ही येणं काही शक्य नव्हतं. मी लोकांना सांगितलं आपल्या की त्यांच्या हाताने मूर्ती बसवून घ्या. तर त्यांनी जरी बसवली तरी ते बाबासाहेबांच्या चळवळीमध्ये ते एक पाईक आहे. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रिपब्लिकन पक्षामधून ते निवडून गेले होते, आमदार झाले होते. पण आमदार झाल्यानंतर त्या ठिकाणी जाऊन जेव्हा बसायचे त्यावेळेला आपले लोक बातमी चर्चा करत बसायचे आणि त्यांच्या कामाला कोणी लक्ष दिलं नाही. आणि अशा वेळी बैठक होतो माणूस निवडून गेला आणि कामाला सगळं करायला. असा तो जागृतीचा इतिहास आहे. आणि इतिहास असल्यामुळे केशवताईच्या त्या काळामध्ये समज आलेले आहेत. ते समज आल्यानंतर बऱ्याच वेळा त्यांची जी भावना मला भेटली त्या दिवशी मी आलो 6 तारखेला. दुसऱ्या दिवशी मला गावाला जायचं होतं. तर मला वकील साहेबांनी सांगितलं नाही काका तुम्हाला थांबायला तर मी थांबतो. काय आहे आणि थांबायचं मी वचन दिलं त्यांना, त्याबद्दल आम्ही थांबलेलं आहे. तर आता मी इथं संपूर्ण गेले की निघून जाणार होतो. घरात काकी वाट बघतो फोन आले मला, कधी संपतात तर कधी जातात. परंतु असं काही घडलं नाही. कधी बसून यासाठी राहिलो. हा समाज आपला आहे. या समाजामध्ये ज्या ज्या लोकांनी आधी भाषण केली
त्यांनी अतिशय समर्पक अशी भाष्य केलेली आहे. ही भाषणं केशवताईंच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्वाचे. त्यांचा काय स्वभाव होता, कसा स्वभाव होता, कसे त्यांनी मुलं घडवले, कसे लहानचे मोठे केले आणि त्या पद्धतीने आज त्या या ठिकाणी आज गेल्यात आपल्या बाजूला असं जरी वाटत असलं की त्यांच्या कार्यरूपाने ते आपल्यामध्ये कायम आहे. त्यांचे जे भाऊ या ठिकाणी बसले, मला वकील साहेबांनी ओळख करून दिली हे वंचितचे मोठे नेते आहेत, आमचे कार्यकर्ते आहेत, मामा आमचे. ती म्हटलं आमची चांगली गोष्ट आहे. त्यांनी जेवण केला, ते पकडून आलेले होते आणि आईचं दर्शन घ्यायचं होतं, त्यांना आईशी भेटायचं होतं. म्हणून भाच्या लोकांनी त्यांना बोलवलं की लवकर या, आईला आईशी तुम्हाला बोलायचं आहे, भावाशी बोलायचं आहे. परंतु भाऊ आला इथे आणि तो बहिणीशी बोलू शकला नाही. का बोलू शकला नाही? तो उशीर झाला. मुंबईचा परिसर आहे आणि त्यांचे तिथे सगळे विधी झाला होता आणि भाऊला भाऊचे हात पडले. तेच समाधान त्यांनी मागलं आणि अशा पद्धतीने त्यांनी आपल्यामधून विरोध घेतला. बंधूंनो, विशालनी आतापर्यंत ज्या पद्धतीनं या ठिकाणी सभेमध्ये शेवटचं वक्तव्य म्हणून त्यांनी जे काही लोकांना सांगितलेलं आहे अतिशय महत्वाचं आहे. महत्वाचं असं आहे की आज आपला समाज कुठं आहे? आपल्या समाजाची अवस्था अशी आहे, संविधान बचाव यात्रा जेव्हा काढली, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मी फिरून आलो, प्रत्येक जिल्ह्यामध्ये गेलो, कोकणात गेलो, दक्षिणात गेलो, मराठवाड्यात गेलो आणि विदर्भात सुद्धा गेलो की एकही जिल्हा मी सोडला नाही आणि संविधान बचाव यात्रा मी काढली आणि काढल्यानंतर जेव्हा समारोह इथे चैत्यभूमीमध्ये केला त्यावेळेस माझ्या लक्षामध्ये आलं की संविधान बचाव यात्रा आपण काढली तर त्याचे क्रेडिट बाकीचे दुसरे काँग्रेसमध्ये घ्यायला आले. त्यांनी भारत जोडो यात्रा काढली आणि नंतर संविधान. त्याचं कारण असं आहे की त्या यात्रेमध्ये बाळासाहेब आंबेडकर त्या ठिकाणी गेले होते त्या कार्यक्रमाला आणि लोकांना असं वाटतं की बाळासाहेब थांबतील आणि आपले काहीतरी खासदार निवडून येतील. बंधूंनो, परिस्थिती अशी आहे. आज आपला समाज जो आहे वेगवेगळ्या ठिकाणी पूर्वी अवस्थेमध्ये आहे. मी भैयासाहेबांच्या सोबत काम केलेलं आहे, मी आठवले साहेबांच्या सोबत काम केलेलं आहे. हे सर्व काम करत असताना मी आज आनंदराज आंबेडकर साहेबांसोबत काम करतो. मीराताईंना ज्या वेळेला अध्यक्ष घोषित केलं त्यावेळेला भैयासाहेबांचं पार्थिव असं खाली राजकारणामध्ये होतं. आम्ही वर त्यांचं नाव घोषित केलं आणि त्यांना बौद्ध महासभेचा अध्यक्ष जाहीर केलं. त्याचं कारण असं आहे की जर ते जाहीर केलं नसतं तर बौद्ध महासभा घरच्या तळून घेऊन गेले असते. या आपल्या काही गोष्टी होते बऱ्याचशा लोकांना माहीत नसतात आणि बौद्ध महासभेचं काम करत असताना तिथे मी उपाध्यक्ष म्हणून काम केलेलं आहे आणि आज मी या ठिकाणी आनंदराज आंबेडकर साहेबांसोबत काम करतो. तर मला एक समाधान या गोष्टीचा आहे. मी खूप काम जरी केलं असेल तर आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच्या परिवाराच्या सोबत मी काम करतोय याचा मला सारखा अभिमान आहे आणि अभिमान यासाठी मी बाळगतो की बाबासाहेबांनी मी पाहिलेलं आहे, भैयासाहेबांच्या सोबत काम केलं आहे, मीराताईच्या सोबत काम करायचं योग आहे आणि आज आनंदराज साहेबांच्या सोबत मी काम करतोय आणि पुढेची पिढी येईल त्यांच्यासोबत काम करण्याची माझी इच्छा आहे. त्याचं कारण असं की शिवसेना नावाचं संघटन जे उभं राहतं बाजूला ते आपल्या नंतर उभं राहतं आणि सत्ता हातात घेतं. आजची एवढी मोठी ताकद, एवढी मोठी शक्ती असताना आमचं एक नगरसेवक होत नाही, आमचं एक आमदार होत नाही, आमचं एक खासदार होत नाही. ही काय परिस्थिती आहे? ही परिस्थिती बदलायची असेल तर समाजाने आधी एकत्रित आलं पाहिजे आणि एकत्रित येऊन ठरवलं पाहिजे की आमचा खासदार आम्ही निवडू. एका जिल्ह्यामध्ये 7 ते 8 लाख लोकसंख्या आपल्या लोकांची असते. दुसरे आपल्या माणसाने जर आपल्या माणसाला मतं दिले मग ते एकत्र जर पाठवले नाही तर निश्चितपणे आपला एक खासदार निवडू शकतो. जेवढे जिल्हे आहेत तेवढे खासदार आपल्या या ठिकाणी होऊ शकतात, आमदार आपले होऊ शकतात, नगरसेवक आपले होऊ शकतात. अशा मुंबईमध्ये एवढ्या मोठ्या वस्त्या आहेत. प्रत्येक शहरामध्ये आपल्या वस्त्या मोठ्या मोठ्या आहेत, त्या ठिकाणी अनेक नगरसेवक निवडून येऊ शकतात आणि अशा पद्धतीनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितल्याप्रमाणे शासन करती जमा करण्याचा अधिकार आपल्याला देऊ शकतो. तर तो अधिकार आपण घेत नाही याचं कारण आपणच आहोत. आपल्याला ती जबाबदारी पाळली पाहिजे. सर्वांनी एकत्रित या आणि या ठिकाणी उद्या आयला आदरांजली व्हायची असेल, या ठिकाणी असेल, जागृतीनगर असेल, ज्या ज्या ठिकाणी आपल्या वस्त्या आहेत त्या त्या ठिकाणी आपण एक किमान एक नगरसेवक तरी निवडून द्या. आपल्या माणसालाच मत द्या. काँग्रेसकडे जाऊ नका, बीजेपीकडे जाऊ नका, शिवसेनेकडे जाऊ नका, कोणत्याही पक्षाकडे जाऊ नका. फक्त आपला एक माणूस ठरवा, कुठेतरी त्याला उभं करा आणि त्याला निवडून आला, तो निवडून आला, नगरसेवक झाला तर निश्चितपणे आपण सत्तेच्या पदापर्यंत जाऊ शकतो आणि सत्ता हातात घेतल्यानंतर पण बाबासाहेब आंबेडकरांचं आणि केशवताईंचं स्वप्न साकार केल्याचा अभिमान मला तिथे वाटेल, तुम्हालाही वाटेल. आणि म्हणून आईला आदरांजली वाहत असताना मला एवढं सांगावंसं वाटतं की आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जो परिवार आहे तर परिवार एकाच ठिकाणी उभे गेलेले नाही. त्यांनी सत्तास्थानी सांभाळून ठेवलेलं आहे, त्यांनी बौद्ध महासभा सांभाळून ठेवलेली आहे आणि त्यांनी बाकीच्या गोष्टी देखील सांभाळण्याची त्यांची तयारी आहे. पण समाजाने आता त्यांच्या संस्थेमध्ये राहिले पाहिजे. त्यांच्या पाठीशी समाज जर आला तर निश्चितपणे पुढचे दिवस, चांगले दिवस आपल्याला निश्चितच येतील असं मी आशीर्वाद या ठिकाणी व्यक्त करतो आणि माझ्या 2 शब्दांनी संपवतो. जय भीम, जय भारत, जय महाराष्ट्र. धन्यवाद आदरणीय काकासाहेब.